आज महाशिवरात्री आहे. मग कोणाकोणाचे उपवास आहेत? आजची ही रेसिपी अगदी 20 मिनिटात झटपट तयार होणारी उपवास स्पेशल रेसिपी आहे. शाबू खिचडीसारखी कोणतीही पूर्वतयारी न करता बनणाऱ्या या पदार्थाला आमच्याकडे दशमी असे म्हणतात. दशमी बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी भगर घेतली आहे. भगर 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. 10 मिनिटे पाणी टाकून भिजत ठेवायचे. 10 मिनिटांनंतर भगर चांगली भिजली की आता मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे. यात थोडेसे कच्चे शेंगदाणे, 4 हिरव्या मिरच्या व चवीनुसार मीठ टाकून मिक्सरला पेस्ट बनवायची आहे. शेंगदाणे कच्चेच वापरा, भाजलेले वापरू नका. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. बनवलेली पेस्ट भांड्यात काढून घेतली. गॅसवर पॅन गरम करायला ठेवला. पॅनला तेल किंवा तूप लावून घ्यायचं व पळीने बनवलेलं पीठ पसरवून घ्यायचं. झाकण ठेवून लो फ्लेमवरती 1 मिनिट वाफ काढायची आहे. शाबूच्या तुलनेत भगर ग्लुटेन फ्री असते. पचनास हलकी असते. भगरमध्ये प्रोटीन व फायबर असते, त्यामुळे पचन सुधारते व जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते. दशमीला वरच्या बाजूने तेल किंवा तूप लावून घ्यायचं. किती सुरेख रंग आला आहे, अगदी डोस्यासारखा. आलटून पलटून खरपूस भाजून घ्यायचं. लो फ्लेमवरती दशमी भाजल्या की अगदी डोस्यासारख्या क्रिस्पी होतात. तयार एक जाळीदार क्रिस्पी दशमी तुम्ही दहीबरोबर एन्जॉय करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.